नमस्कार मंडळी, आज केली मस्त अशी गव्हाची खीर. रंग बघा कसा अप्रतिम आलेला आहे, दिसते अगदी मस्त आहे. चवीला तर एकदम छान झाली. विशेष म्हणजे ही करताना आपण कुठलाही विशिष्ट गहू वापरला नाही. आपल्या घरी जो नेहमी गहू असतो ना, तोच गहू वापरून ही खीर करू शकतो. अगदी घरच्या साहित्यात तयार होते, चवीला मस्त लागते, पौष्टिकही आहे. तर यासाठी गहू घ्यायचा आहे. मी ते 1 वाटी गहू घेतलाय. 3 ते 4 लोकांसाठी पुरेशी खीर होते. त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचंय आणि पाणी घातल्यावर काय करायचंय, फक्त गहू ओले झाले पाहिजे इतकं पाणी घालायचं आणि त्याला कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त तुम्ही 2-3 तासही त्याला म्हणजे ओलसर करून ठेवू शकता. त्यानंतर हे पल्स मोड चालू बंद करायचं, जेणेकरून ना गव्हाची वरची सालं निघून येते. गव्हाची सालं निघाली की गहू चांगला शिजतो आणि खीरही चवीला चांगली लागते. तर पाखडून तुम्ही सालं काढू शकतात किंवा 2 ते 3 पाण्याने धुवून सुद्धा चोळून धुवून सुद्धा सालं काढू शकतात. त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं, चिमूटभर मीठ घालायचे, कुकरला एक 5 ते 6 तरी शिट्ट्या काढायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा आपले गहू अगदी मस्त शिजलेले आहेत. गहू आता छान शिजलेले आहेत तर काय करायचं, खूप घट्ट वाटतंय तर मी काय केलं, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी गरम करून टाकलं. थंड पाणी मात्र टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं आणि छान त्याला उकळी द्यायची. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. पारंपरिक पद्धतीमध्ये यामध्ये फक्त खोबरं घातलं जातं, परंतु तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकतात. याला छान 1-2 उकळ्या काढल्या की त्यानंतर आपण यामध्ये गुळ घालायचं. ड्रायफ्रुट्स तुम्ही तळूनही घालू शकता तुपामध्ये, मी तसेच घातलेले. त्यानंतर जेवढे गहू तेवढाच आपण गुळ घालायचा आहे आणि मस्त उकळी काढून घ्यायची आहे. मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजवायचे. सगळ्या शेवटी वेलची, जायफळ